भोंदू अशोक खरातचा सीडीआर अंजली दमान यांच्या हाती. अशोक खरात आणि चाकणकरांमध्ये 177 वेळा कॉल्स. दमान यांचा दावा, तर तटकरे, चंद्रकांत पाटील, केसरकर आणि शेलारांचाही खरात यांना कॉल्स गेल्याची माहिती. खरात प्रकरणामध्ये एसआयटीची मोठी कारवाई. 3 ट्रस्टी आणि कल्पना खरातच्या दोन्ही भावांची 7 तास कसून चौकशी. एका दिवसात 11 साक्षीदारांचे जबाब नोंद. नातेवाईकांच्या नावावर जमीन आणि कंपन्या केल्याचा संशय. खरातच्या मुलाची चौकशी. धक्कादायक माहिती समोर. घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश यायची. हर्षवर्धन खरातची कबुली. खरात प्रकरणात हवाला रॅकेटचा संशय गडद. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये सुमारे 200 व्हिडिओ असल्याची माहिती. मैत्रिणीसोबतचे व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी देत 10,000 रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांना घेतलं ताब्यात. काँग्रेस बारामतीसह लढवणार राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची मंजुरी. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांच्या 2 गटांमध्ये राडा. एकमेकांवर थेट नारळ आणि फळं फेकून मारली. एकमेकांच्या अंगावर धावून जात घातला गोंधळ. पुजाऱ्यांच्या मध्यस्थीनं वाद संपला. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद संपता संपेना. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाज आक्रमक. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी हाके आक्रमक. अपघाताचा बनाव करून खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडूंवर गुन्हा दाखल. तर भाजप आमदार प्रवीण तायडेंचे बंधू अभिजित तायडेंचा खुनाचा कट रचल्याचा आरोप. पुरावा पोलिसांकडे सादर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही मनाचे श्लोकचा परिणाम. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं वादग्रस्त विधान. टीका होताच पेडणेकरांची दिलगिरी. मुंबई पालिकेच्या 1,000 कोटींच्या निविदा रद्द. निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा भाजप आरोप. तर ठराविक ठेकेदारांनाच लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा. आखाती युद्ध काही केल्या संपेना. इराणच्या B1 पुलावर अमेरिकेचा भीषण हल्ला. इराणचा 37,000 कोटींचा पूल उद्ध्वस्त. अवाढव्य B1 पुलाचे झाले 2 तुकडे. इराण इस्रायल युद्धाला तीव्र वळण. इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला. तर तेल अवीवच्या पेटाह टिकवा या भागावर सुद्धा भीषण हल्ला. परिसरामध्ये स्फोटांचे जोरदार आवाज. हॉर्मुझमधून ट्रम्प झाले आऊट. भारतासह 35 देश चर्चेतून हॉर्मुझचा मार्ग करणार खुला. ब्रिटननं स्वीकारलं हॉर्मुझ प्रकरणाचं नेतृत्व. फ्रान्स आणि चीनचाही पाठिंबा. पुण्यात काल 100 मिलीमीटर पावसाची नोंद. 130 वर्षांनी एप्रिलचा विक्रम काढला मोडीत. तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. पुण्यात अवकाळी पावसाचं थैमान. शहरामध्ये झाडपडीच्या 82 घटना. तर अनेक ठिकाणी भिंती सुद्धा कोसळल्या. एका महिलेचा झाड पडून मृत्यू. तर दुसऱ्या महिलेचा भिंत कोसळून मृत्यू. पुणे, गोंदिया आणि परभणीसह राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं. अवकाळीमुळे शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान. बळीराजा हवालदिल.